बीड रेल्वे लाईनवरला हा सगळ्यात मोठा ब्रिज आहे. बीडपासून 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. राक्षस भुवनच्या जवळचा हा ब्रिज. विगणवाडी स्टेशनच्या पुढे आल्यावर नगरकडे जाताना हा ब्रिज लागतो. चला आपण आता ब्रिजच्या खाली जाऊ आणि जवळून बघू. समोर एक म्हैस उभा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की हा ब्रिज बघा किती उंच आहे. खूपच मोठा ब्रिज आहे. नगर बीड परळी या रेल्वे लाईनवरचा सगळ्यात उंच ब्रिज आहे हा ब्रिज पार करून इकडं पुढं बीडकडे गेलं की पुढं पहिलं स्टेशन आहे विगणवाडी. डोंगरात आहे ते स्टेशन. राक्षस भुवन आहे इथून जवळ आणि पलीकडे शिरूर कासार आहे. चला आता या ब्रिजच्या आपण वर जाऊ. पलीकडून वर जायला वाट आहे समोरून. ब्रिजच्या वर आलो होतो आपण आणि हा समोरून दोन्ही डोंगराच्या मधून रोड येतोय आणि हे बघा समोर हा आहे ब्रिज सेतू. चला आता थोडं पुढं जाऊ, ब्रिजवर जाऊ आणि पूर्ण हे लोकेशन आहे, पूर्ण जे दृश्य आहे ते बघू कसं आहे. हा बघा आता वरून आपल्याला दिसतोय ब्रिज आणि खालून गेलेला रोड. इथून आता हा ब्रिज सुरू होतोय. आता ब्रिजच्या वर जाऊ, मधोमध तिथं जाऊ आपण आणि वरून ते खाली कसं दिसतं ते बघू. चला. एका साईडने ह्याला हे धरायला ठेवलेलं आहे आणि पलीकडच्या साईडने नाही. आता पलीकडच्या साईडने बघू कसं दिसतंय. इकडून डायरेक्ट खालीच आहे. मधोमध जाऊन पाहिल्यावर ते लक्षात येईल खाली किती खोल कसं दिसतं ते. हे बघा या साईडनी सेफ आहे, कटाडे आहेत आणि थोडं अजून पुढं जाऊ आपण. मधोमध गाड्या येत आहेत खालून रोडवरून. आणि इथं समोर थांबण्यासाठी आहे. जर कोणी ब्रिजवर असेल आणि रेल्वे जर आली तर इथं थांबण्यासाठी असे चेंबर केलेले असतात. हे बघा इथून आपल्याला खालचं दिसेल लोकेशन. हे बघा असा हा खाली रोड आहे. खाली एक शेतात माणूस दिसतोय बघा, किती लहान दिसतोय. या साईडला कटाडा नाही, धोकादायक आहे या साईडला. तर हा आहे मित्रांनो सगळ्यात मोठा ब्रिज